महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारासाठी बुधवार पेठेतील तोरसकर चौकात सभा झाली। या सभेला प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांनी आपल्या ओघवत्या आणि परखड शैलीत संबोधित केलं। यावेळी बोलताना त्यांनी जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताची ओळख आहे, मागील 1.5 वर्षात त्याला डाग लावण्याचं काम सुरू आहे। जसा अफझल खान स्वराज्यावर चाल करून आला तसंच भाजप, ईडी, सीबीआय याचा धाक दाखवून देशाची वाट लावत असून ही लढाई गद्दार विरुद्ध निष्ठावंत अशी असल्यानं निष्ठावंत उमेदवारांना मतदान करा असं आवाहन त्यांनी केलं। पुन्हा भाजप सत्तेत आला तर भारत कधीच महासत्ता होणार नाही असं प्रतिपादन त्यांनी केलं। आज भारताचं सरासरी वय 28 वर्ष आहे, म्हणजे भारताची निम्मी लोकसंख्या 28 वर्षाच्या आत आहे आणि निम्मी लोकसंख्या 28 वर्षाच्या वर आहे। 15 ते 18 या वयोगटातली देशामध्ये 10 कोटी मुलं आहेत आणि 15 वर्षाच्या आत 36 कोटी मुलं आहेत, म्हणजे 46 कोटी मुलं 18 वर्षाच्या आतली आहेत। उद्याच्या देशाचं भविष्य ही 46 कोटी मुलं ठरवणार आहेत। या 46 कोटी मुलांच्या बळावर उद्या देशाची अर्थव्यवस्था बळकट होणार आहे। या 46 कोटी मुलांच्या बळावर उद्या आमचा देश महासत्ता होणार आहे। पण या 46 कोटी मुलांनी हे सगळं करावं यासाठी त्यांना जे जे आवश्यक आहे ते त्यांना इथं मिळतंय का? त्यांना इथं पुरेसं शिक्षण मिळतंय? त्यांना इथं कुशल बनवणारं शिक्षण मिळतंय? त्यांना इथं रोजगार मिळतोय? त्यांच्या गुणांना इथं संधी मिळते? मग कशाच्या बळावर हा देश महासत्ता होईल? 18 ते 45 हा वयोगट अत्यंत कार्यक्षम वयोगट मानला जातो, अर्थव्यवस्था बळकट करणारा कृतीशील गट मानला जातो। पण आज 18 ते 45 या वयोगटातली 65% मुलं बेरोजगार आहेत, नोकऱ्याच नाही त्यांना। जॉबलेस ग्रोथ हा अर्थव्यवस्थेतला सगळ्यात मोठा अडथळा मानला जातो। सगळ्यात मनुष्य संपदा आहे, बुद्धी संपदा आहे, पण दुर्दैवानं त्यांना कामच नाही म्हणून देशासाठी त्यांचा उपयोगच होत नाही। ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे। निघालो याने 2036 ला हा देश वृद्धावस्थेकडे वाटचाल करायला लागेल। 2036 पासून हा देश वृद्ध व्हायला सुरुवात होईल। 36 पर्यंत आम्हाला संधी या देशाला महासत्ता बनवायची। 2024 चाललंय, म्हणजे आमच्या हातात फक्त 12 वर्ष आहे। या 12 वर्षात जर आमच्या तरुणांना प्रचंड काम केलं, या 12 वर्षात आमच्या तरुणाच्या प्रत्येक हाताच्या कौशल्याला काम मिळालं, जर त्यांना प्रचंड कष्ट केले तर हा देश महासत्ता होईल। फक्त 12 वर्ष आमच्या हातात आहेत। पण जर भाजपचं सरकार निवडून आलं तर भारत कधीच महासत्ता होणार नाही, हे पहिलं लक्षात असू द्या। शक्यच नाही। काय करून ठेवलंय त्यांनी नेमकं? भाजप देशातील सगळे प्रमुख पक्ष मोडून काढत आहे। त्यांचा वन नेशन वन पार्टी हा डाव आहे, हे लोकशाहीला घातक आहे। मणिपूर सारखी दुर्दैवी घटना, चीननं केलेलं अतिक्रमण याकडे बघायला सरकारकडे लक्ष नाही। मागील 10 वर्षात या सरकारनं प्रत्येकाच्या डोक्यावर 1.5 लाख रुपयांचं कर्ज केलं। ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई असून जर हे स्वातंत्र्य मिळवून दिलं नाही तर येणारी पिढी माफ करणार नाही, असंही प्राध्यापक बानुगडे पाटील यांनी सांगितलं। श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी 2014 पासून देशाची वाटचाल कोणत्या दिशेनं चालली आहे हे सर्वांना माहिती असून ही चुकीची वाटचाल थांबवण्याची वेळ आली आहे। देशातील लोकशाही, एकाधिकारशाही विरोधात निर्णय घेण्याची वेळ आली असून केवळ खोट्या आश्वासनांचा भडीमार करणाऱ्यांना थांबवून देशाचा आणि महाराष्ट्राचा खरा विकास साधण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं असं आवाहन केलं। मालोजीराजे छत्रपती यांनी देशात सध्या लोकशाही मूल्य अडचणीत येत आहेत, ही मूल्य वाचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे। स्वायत्त संस्थांचा गैरवापर करून दबाव टाकून फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्यांना कोल्हापूरची सुज्ञ जनता नक्की उत्तर देईल असा विश्वास मालोजीराजेंनी व्यक्त केलाय। फोडाफोडीच्या राजकारणानंतरच्या पहिल्या निवडणुकीत जनता आपला रोष व्यक्त करून महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। गेल्या 5 वर्षामध्ये ज्या तुम्ही लोक खासदारांना निवडून दिलं होतं त्या खासदारांनी आपल्या या पेठेसाठी, या परिसरासाठी काय केलं हे दाखवून द्यावं। त्याने किती निधी या परिसराला दिला? या परिसरातले अनेक प्रश्न आहेत। मैदानाचा, क्रीडांगणाचा प्रश्न आहे, मैदानाचा प्रश्न सोडवला का? इथल्या फुटबॉल संघाला मदत केली का? इथल्या शिवजयंतीमध्ये किती वेळा त्यांनी भाग घेतला? या माझ्या तरुणांनी देखील या विचार करण्याची आवश्यकता आहे। कुठल्याही स्थानिक प्रश्नामध्ये न भाग घेणारे हे लोकप्रतिनिधी आज स्थानिकांचा कळवळा येऊ लागला आहे। याचा समाचार उद्याच्या 7 तारखेच्या मतदानाच्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी घेतला पाहिजे। आणि कधीही म्हणजे नॉट रिचेबल असणारे खासदार म्हणजे संजय मंडलिक ही त्यांची ख्याती आहे, हे लक्षात प्रत्येकाने ठेवण्याची आवश्यकता आहे। म्हणून उद्याच्या कालखंडामध्ये आपल्याला एक निष्क्रिय कारकीर्द बाजूला ठेवून
एक चांगली सक्रिय आणि एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सर्वांना बरोबर घेऊन जाऊन विकास कामाच्या दृष्टिकोनातनं विचार करणारी कारकीर्द महाराजांच्या रूपाने आपल्याला पुढे आणायची आहे आणि यासाठी तुमच्या सर्वांची साथ छत्रपती शाहू महाराजांना असणं आवश्यक आहे ही विनंती। आमदार जयश्री जाधव यांनी विरोधक चुकीच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत असून त्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी शाहू महाराज छत्रपतींच्या रूपानं कोल्हापुरातून उमदं नेतृत्व दिल्लीत पाठवूया असं आवाहन केलं। शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख सुनील मोदी यांनी कोल्हापूरची जनता ही स्वाभिमानी जनता असून मागील निवडणुकीत ज्या उमेदवाराला 2,71,000 मतांचं मताधिक्य दिलं होतं त्याच उमेदवाराचा 3 लाख मतांनी पराभव करायचा आहे असं आवाहन केलं। शिवसेना उपनेते संजय पवार यांनी नेहमी शांतताप्रिय असणाऱ्या आपल्या जिल्ह्यात अलीकडच्या काळात दंगली घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला, यामागं भाजपचाच हात असल्याचा आरोप केला। कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी कुटुंब प्रमुख म्हणून सर्वांची काळजी घेतली, त्यांच्याशी गद्दारी करून संजय मंडलिक यांनी कोल्हापूरकरांचा विश्वासघात केल्याचा घणाघातही पवार यांनी केला। यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, माजी महापौर ॲडव्होकेट महादेवराव आडगुळे, RK पोवार, धनंजय सावंत, सुशील भांदिगरे, भारती पोवार, सचिन चव्हाण, डॉक्टर दशमिता जाधव, दिगंबर फराकटे, अफजल पीरजादे, रणजित माने, हेमंत साळोखे, चंदा बेलेकर, धनश्री जाधव, अमृता सावंत, माधुरी जाधव, अनिकेत पाटील, दीपा फराकटे यांच्यासह बुधवारपेठ परिसरातील तरुण मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते, महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।